हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज भोगी आहे। भोगीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। मैत्रिणींनो, आज आपण तिळाची चिक्की बनवतो आहे। तर चिक्की बनवण्यासाठी मी 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहे, 100 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि 1 चमचा तूप घ्यायचं आहे। आपण एक कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये हे आपण तीळ टाकायचे आहेत आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। चांगले बारीक गॅसवर एक 15 मिनिटं तरी चांगले भाजून घ्यायचे, मंद गॅसवर। हे बघा, आता हे 15 मिनिटांनी भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। हे बघा, काढून घेतलं। तेच भांडं परत तापायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। आता 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि त्यामध्येच आता गूळ टाकायचा आहे। बघा, हा गूळ टाकलेला आहे आणि हा चांगला मेल्ट होऊन द्यायचा आहे ह्याच्यामध्ये। आणि थोडंसं ना 1 ते 1.5 चमचा पाणी टाकायचं याच्यामध्ये। हे बघा, 1 ते 1.5 चमचा पाणी टाकलेलं आहे। हे बघा, आता हे चांगलं मेल्ट करून द्यायचं आहे। आपल्याला चिक्की बनवायची आहे, त्यामुळे एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हा गूळ चांगला शिजवायचा आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने चांगला शिजवायचा आहे। हे बघा मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं शिजवायचं आहे। मेन म्हणजे जर तेवढं मी चांगलं शिजवाल ना, तेवढं चिक्की ही छान होते। हे बघा, जवळपास आता हे झालेलं आहे। असा फेस यायला लागला ना की झालं समजावं। आता हे आपण तीळ भाजून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। नाहीतर ना आपल्याला एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे 1 ड्रॉप सोडून बघायचा। तो घट्ट झाला ना की समजावं चिक्कीचा पाक व्यवस्थित झालेला आहे। हे बघा, आता हे एक बटर पेपर अंथरून घेतलेला आहे। आता स्वादाला आपण वेलची पावडर टाकलेली आहे आणि परत आता मिक्स करायचं आहे। आता हे सगळं बॅटर ह्याच्यामध्ये या बटर पेपरवर ओतून घ्यायचं आहे। हे बघा, हे चांगलं ओतायचं आहे, हे सगळं ओतून घ्यायचं आहे। पटापट प्रोसेस करायची, कारण हे कडक होऊ शकतं ना। आता हे बघा, आता बटर पेपर दुसरा वरून टाकायचा आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने हे चांगलं लाटून घ्यायचं आहे। हे बघा, आता चांगलं लाटलेलं आहे। आता हे बघा, पेपर काढून घ्यायचा आहे, बटर पेपर साईडला ठेवायचा आणि लगेच लगोलग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। नाहीतर ते पटकन नाही केलं तर चिक्की त्याची पडत नाही। हे बघा, तुम्हाला ज्या हव्या त्या आकाराच्या पाडून घेऊ शकता, कट करायच्या। मी असं चौकोनीच केलेले आहेत। तुम्हाला कशा हव्या तशा कट करून घेऊ शकता तुम्ही। झटपट करायला आहे, पटकन होतात, काही त्याला टाईम लागत नाही। हे बघा मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटूया आपण 3 वाजता दुपारी। तोवर धन्यवाद।